Good morning, students. Welcome to our lecture. In last lecture, we see the introduction of the crop science. In that lecture, we see the mark pattern as well as the which book is used for reference for crop science subject, as well as we study some important points related to the crop science. So, in this lecture, we discuss regarding the syllabus of crop science subject. I already tell you that the crop science subject consists two paper first and paper second. So in this lecture we discuss the important points or the topics which are included in paper first as well as topic which are included in paper second. So that topic are discussed in this lecture. So there are near about 9 topics which are included in paper first and near about 7 topics are included in paper second. So paper first consists of morphology, physiological function, climate, soil, crop nutrient, manures, fertilizers, soil water plant relationship and drainage. So these are the important topics which are included in paper first. In paper second, there is a seed, tillage, weed, irrigation, soil conservation, cropping system, insect, disease. So these are the टॉपिक्स विच आर इन्क्लूड इन पेपर सेकंड. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण क्रॉप सायन्सविषयी माहिती पाहिली, ज्याच्यामध्ये आपण क्रॉप सायन्ससाठी कोणतं बुक वापरायचं, त्याचबरोबर क्रॉप सायन्सचं जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जो पॅटर्न ऑफ मार्क आहे तो आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण सिलेबसविषयी डिस्कस करणार आहोत. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे क्रॉप सायन्समध्ये जे दोन पेपर आहेत त्या पेपरमध्ये जसं जर पेपर फर्स्टचा विचार केला तर हे 9 चॅप्टर किंवा हे 9 टॉपिक आपण अभ्यासणार आहोत आणि पेपर सेकंडमध्ये आपण 7 टॉपिक अभ्यासणार आहोत. तर पेपर फर्स्टमधले जे टॉपिक आहेत ते म्हणजे मॉर्फॉलॉजी असेल, फिजिओलॉजिकल फंक्शन असेल, क्लायमेट असेल, सॉईल, क्रॉप न्यूट्रिएंट, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप, ड्रेनेज. तर हे टॉपिक जे आहेत ते पेपर फर्स्टसाठी आहेत आणि पेपर सेकंडसाठी सीड, टिलेज, वीड, इरिगेशन, सॉईल कन्झर्वेशन, क्रॉपिंग सिस्टीम, इन्सेक्ट, डिसीज हे जे टॉपिक आहेत ते पेपर सेकंडसाठी असतील. तर जो पहिला चॅप्टर आहे मॉर्फॉलॉजी, तर मॉर्फॉलॉजी म्हणजे काय की जे एक्सटर्नल पार्टचा स्टडी करतो आपण त्याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. तर आपल्या क्रॉप सायन्समध्ये जो मेन पार्ट आहे तो आहे क्रॉप, ज्याला इंडिव्हिज्युअल आपण प्लांट म्हणतो. तर क्रॉप सायन्सचा जर अभ्यास करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला प्लॅनचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग त्या प्लॅनच्या स्टडीमध्ये त्याची मॉर्फॉलॉजी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण जेव्हा त्याची आपल्याला मॉर्फॉलॉजी समजते, त्याचा ग्रोथ पॅटर्न समजतो, त्याचे पार्ट्स कसे आहेत ते समजतं, त्याचं सीड प्रोडक्शन कसं होतं आहे, सीड डिस्पर्सल कसं होतं आहे, या सर्व पॉलिनेशन कसं होतं आहे, ते सेल्फ पॉलिनेटेड आहे का क्रॉस पॉलिनेटेड आहे, या गोष्टींची जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या पिकाचा व्यवस्थित आपण स्टडी करू शकतो. त्यासाठी मॉर्फॉलॉजी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण जे प्लॅनचे डिफरंट पार्ट्स आहेत जसं की लीव्ज असेल, फ्लावर, फ्रूट, स्टेम, रूट, मग त्याचे सबटाईप्स असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे प्रत्येक जी वनस्पती असते त्याची जी फ्लावरचं स्ट्रक्चर असतं, रूटचं स्ट्रक्चर असतं, लीव्जचं स्ट्रक्चर असतं ते वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येक फॅमिलीमधल्या जे क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये काय विविधता आहे हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर मॉर्फॉलॉजीमध्ये जो महत्त्वाचा जो पार्ट आहे तर टाईप ऑफ parts of the plant. After that different kinds of flower, the part of flower, different parts of seed, different parts of stem, different parts of the roots. So these information or these points we study in the morphology chapter. Then second topic which is the most important, that is physiological function. We know that the plant are living organism and they grow, they reproduce. So there are number of functions, number of operations, number of biological operations are carried in the plant body system. So that development, that growth consists different metabolic reactions and that reactions are studied in this chapter. So in physiological function we study regarding the growth, we study regarding the development, we study regarding the reproduction of the crop plant, as well as in this
topic we study the absorption of water and nutrient, how the plant absorb the water or how the plant get nutrient from the soil. After that, in this topic, we study the carbon assimilation, respiration, what is meant by dormancy, what is meant by maturity. So, these are the different terms which are related to the plant, which are related to the growth, which are related to the development of that plant. So, this concept, these points we study in this physiological function. तर हा जो फिजिओलॉजिकल फंक्शन्स हा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण प्लॅनची ग्रोथ कशी होते, प्लॅनची डेव्हलपमेंट कशी होते, रिप्रोडक्शन कसं होतं, त्याचबरोबर कार्बन ॲसिम्युलेशन म्हणजे काय, किंवा प्लॅन्टसाठी जो वॉटर आहे किंवा न्यूट्रिएंट आहे त्याचं अपटेक कसं होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या सायकल्स आहेत त्या सायकल कशा होतात, फोटोसिंथेसिस नक्की काय असतं, रेस्पिरेशन म्हणजे काय असतं. तर ह्या सगळ्या ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत किंवा ज्या प्रोसेस आहेत ज्या प्लॅनच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी गरजेच्या आहेत त्या प्रोसेसचा, त्या ऑपरेशन्स, त्या सगळ्या गोष्टींच्या, त्या रिॲक्शनचा आपण अभ्यास या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे सॉईल. तर या सॉईल या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण सॉईल म्हणजे काय, सॉईलचे टाईप कोणकोणते आहेत किंवा जो सॉईल प्रोफाईल असतो, तर सॉईल प्रोफाईल म्हणजे काय, त्या सॉईल प्रोफाईलमध्ये जे लेयर्स आहेत ते लेयर्स कशा प्रकारे असतात, त्या लेयर्समधला कंटेंट काय आहे, या गोष्टी आपण सॉईल या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ॲज वेल ॲज इन दिस चॅप्टर वी स्टडी द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल. We study what is meant by soil, what are the properties, what is the physical properties of the soil, what are the chemical properties of the soil, which are the classes of soil. Then we see how the soil is responsible for the crop yield and how soil affect the crop yield. So these are the number of points or these important points we study in this topic. After that, climate. In this topic we study different factors of climate. We see what is meant by climate, we study what is meant by atmosphere, we study how the plant growth and climate is responsible to each other or is directly proportional to each other. So these points we study in the climate. तर हा जो क्लायमेट टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण नक्की क्लायमेट म्हणजे काय असतं, त्यानंतर क्लायमेटमधले जे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावर क्रॉपची ग्रोथ डिपेंड आहे अशा फॅक्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अजून हे कशा प्रकारचं क्लायमेट असल्यानंतर त्याचा त्या पिकाच्या वाढीवर काय परिणाम होतो आहे, म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर टेम्परेचर असेल तर टेम्परेचर कसं असल्यानंतर त्याचा परिणाम क्रॉपवर कसा होतो, म्हणजे ॲडवर्स असेल तर कसा होतो, फेवरेबल असेल तर कसा होतो. त्याचबरोबर रेनफॉल असेल, किती रेनफॉल कोणत्या क्रॉपसाठी आवश्यक आहे, तर ड्रॉट म्हणजे काय, फ्लडिंग सिच्युएशन म्हणजे काय, तर या गोष्टींचा अभ्यास आपण क्लायमेटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, जर ॲटमॉस्फिअरचे जे लेयर्स आहेत ते लेयर्स कसे असतात. त्याचबरोबर क्लायमेटचा याच्यावर म्हणजे समजा असा ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याचबरोबर असे अफेक्टिंग जे फॅक्टर्स आहेत ते पण आपण क्लायमेटचे आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हे जे घटक आहेत ते आपण क्लायमेट या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट टॉपिक इज क्रॉप न्यूट्रिएंट. We know that every living organism need food for their growth and development. We also need food. As such concern or as same pattern is also follow in the plant, because plant also required some nutrition or some nutrient for their growth and development, and they accumulate their nutrient from the soil. Because we know the soil consists number of nutrients and these nutrients are required by the plant for growth and development. तर प्रत्येक सजीवाला त्याच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची गरज असते. त्याचप्रमाणे एखाद्या प्लॅन्टला किंवा क्रॉप्सच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनासुद्धा अन्नद्रव्यांची गरज असते. मग हे अन्नद्रव्य येतात कुठून, तर आपल्याला माहीत आहे की सॉईलमध्ये अन्नद्रव्य असतात. म्हणजे सॉईल ही कशाने बनलेली असते, तर ऑर्गॅनिक मॅटर असेल, त्याचबरोबर त्यामध्ये एअर असतं, त्यामध्ये वॉटर असतं, त्यामध्ये मिनरल मॅटर असतं. तर या सर्व घटकांपासून ही सॉईल तयार झालेली असते. मग त्या ऑर्गॅनिक मॅटर असतील किंवा मिनरल मॅटर असतील त्यामध्ये अन्नद्रव्य असतात, जसं की कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, त्याचबरोबर नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत. अशा प्रकारची सर्व अन्नद्रव्य ही जमिनीमध्ये अवेलेबल असतात आणि ती
त्या पिकांना गरजेचे असतात आणि ज्याप्रमाणे त्याची रूट सिस्टीम असते त्या प्रमाणात किंवा तशा प्रकारे ती न्यूट्रिएंट काय केली जातात त्या क्रॉपद्वारे किंवा त्या प्लॅन्टद्वारे ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्या न्यूट्रिएंटच्या सहाय्याने त्याची डेव्हलपमेंट होत असते. तर या क्रॉप न्यूट्रिएंटमध्ये आपण नक्की किती क्रॉप न्यूट्रिएंट्स आहेत किंवा कोणत्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे पिकाला गरजेचे असतात, मग त्यामधले मॅक्रो न्यूट्रिएंट कोणते, त्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट कोणते आहेत, तर किंवा बेसिक किंवा फंक्शनल न्यूट्रिएंट कोणते आहेत, या सर्वाचा अभ्यास आपण क्रॉप न्यूट्रिएंटमध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे क्रॉप न्यूट्रिएंट घेण्याचं जे मेकॅनिझम आहे, तर प्रत्येक न्यूट्रिएंट हा त्याचे फॉर्म्स असतात. काही न्यूट्रिएंट हे अवेलेबल फॉर्ममध्ये असतात, काही अनअवेलेबल फॉर्ममध्ये असतात. मग अनअवेलेबल फॉर्ममध्ये असलेले न्यूट्रिएंट वनस्पती कशा प्रकारे अपटेक करते या गोष्टींचा आपण अभ्यास ह्या क्रॉप न्यूट्रिएंटमध्ये करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आर मॅन्युअर्स ॲज वेल ॲज फर्टिलायझर्स. सो इन बोथ चॅप्टर वी study what is meant by manures, what is meant by fertilizers, which are the examples of manure, what are the types of manure, then what is meant by fertilizer, different examples of the fertilizer. We see the nutrient content which are present in that fertilizer. We see how the manures are formed, then different procedure for the manure preparation. So these topic are studied in this topic. तर जो मॅन्युअर किंवा फर्टिलायझर हे सेपरेट टॉपिक आहेत. तर या दोन्ही टॉपिकमध्ये आपण हे पाहणार आहोत की मॅन्युअर म्हणजे काय, त्याचबरोबर फर्टिलायझर म्हणजे काय. महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअर आणि फर्टिलायझर या दोन्हीतला फरक काय आहे, त्यानंतर किती प्रकारचे मॅन्युअर्स आहेत किंवा त्यांचे जे टाईप्स म्हणतो आपण, तर ते टाईप्स कोणकोणते आहेत किंवा कोणत्या मॅन्युअरमध्ये किती पर्सेंट म्हणजे न्यूट्रिएंट असतात. म्हणजे आपल्याला माहीत आहे की कंपोस्टिंग असेल त्यामध्ये वर्मी कंपोस्ट असतं, त्याचबरोबर आपलं FYM असतं, त्यानंतर पोल्ट्री मॅन्युअर असतं अशा किंवा गोट मॅन्युअर असतं. अशा प्रकारचं मॅन्युअरचे जे प्रकार आहेत ते भरपूर प्रकार आहेत. तर प्रत्येक मॅन्युअरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये न्यूट्रिएंट असतं, म्हणजे समजा FYMचा विचार केला तर त्यामध्ये एन म्हणजे नायट्रोजन किती असतो, त्यामध्ये फॉस्फरस किती असतो, त्यामध्ये पोटॅशियम किती असतो. तर या सर्वांचा विचार किंवा ह्याचं कंपॅरिझन आपण करणार आहोत आणि त्या कंपॅरिझनच्या आधारे कोणत्या क्रॉपसाठी कोणतं मॅन्युअर असलं पाहिजे किंवा ते किती प्रमाणात असलं पाहिजे याचा आपण अभ्यास करणार आहोत. तसंच आपण फर्टिलायझरचा अभ्यास करताना फर्टिलायझर म्हणजे काय असतं, फर्टिलायझरचा प्रकार कोणते आहेत, त्यानंतर फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. म्हणजे आपल्याला माहीत आहे की फर्टिलायझर म्हणजे काय, तर आपण जी आर्टिफिशियली तयार करतो केमिकलच्या सहाय्याने, मग त्याच्या केमिकलच्या कंपोजिशनच्या आधारे पण या फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. तर ते क्लासिफिकेशनसुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ऑर्गॅनिक फर्टिलायझर कोणते, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर कोणते, त्यानंतर जे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये काही स्ट्रेट फर्टिलायझर असतात, काही कॉम्बी फर्टिलायझर असतात, काही मिक्स्ड फर्टिलायझर असतात. तर ह्या फर्टिलायझरचा आपण तिथे अभ्यास करणार आहोत. कारण काही फर्टिलायझर असतात त्याच्यामध्ये एकच घटक असतो, म्हणजे एका फर्टिलायझरमध्ये एक घटक असतो. काही असे फर्टिलायझर आहेत की एका फर्टिलायझरमध्ये अनेक घटक आहेत. मग अशा फर्टिलायझरचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर याच्यामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे मॅन्युअर्स आणि हे फर्टिलायझर्स आपण क्रॉपला कशा प्रकारे दिली पाहिजेत. मग त्याच्या डिफरंट मेथड्स आहेत. म्हणजे लिक्विड फर्टिलायझर असेल तर आपल्याला ड्रेंचिंग करावी लागते, सॉलिड फर्टिलायझर्स असतील तर त्याच्या ज्या ॲप्लिकेशनच्या मेथड्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तर या सर्वांचा अभ्यास आपण या 2 टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे की सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप. तर या टॉपिकमध्ये आपण काय पाहणार आहोत की सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप म्हणजे जी सॉईल आहे त्याचा प्लॅन्टशी काही संबंध आहे, किंवा वॉटर असेल तर त्याचा अपटेक कसं होतं आहे, त्याचा रोल काय आहे, सॉईलमधले जे न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट पिकाला मिळतात कसे, तर कशा प्रकारे किंवा कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन त्यामध्ये घडतात, या सर्वांचा अभ्यास आपण या सॉईल वॉटर प्लांट रिलेशन या टॉपिकमध्ये करणार आहोत. आणि नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ड्रेनेज. तर या टॉपिकमध्ये आपण ड्रेनेज म्हणजे काय, त्यानंतर ड्रेनेज कसं असलं पाहिजे, मग त्यासाठी काही उपाययोजना आहे. म्हणजे ड्रेनेज म्हणजे काय, पाण्याचा निचरा होणे. मग पाण्याचा निचरा जर करायचा असेल तर त्यासाठी ज्या मेथड्स आहेत किंवा
उपाययोजना आहे ती उपाययोजना कशा प्रकारे केली पाहिजे, ड्रेनेजची सिस्टीम चांगली असेल तर त्याचे काय फायदे आहेत किंवा ड्रेनेज सिस्टीम नसेल तर त्याचे काय तोटे आहेत, या गोष्टींचा अभ्यास आपण ड्रेनेज या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर फर्स्टमध्ये जे टॉपिक आहेत किंवा पेपर फर्स्टसाठी सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत याची माहिती आपण या लेक्चरमध्ये घेतली. जे नेक्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण पेपर सेकंड बाबत डिस्कशन करणार आहोत. जर तुम्हाला याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवर आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर त्या नंबरवर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.